नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 9 मे 2026. एकंदरच आज कोणत्या भागामध्ये कमी अधिक म्हणजेच काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. आज बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे? आज वातावरण बिघडणार आहे. दुपारच्या नंतर म्हणजे दुपारी 1-1:30च्या नंतर पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. तर कोणत्या भागामध्ये? तर एकंदरच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये मात्र काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दुपारच्या नंतर. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहुरी, गगन, हाताळंगले या भागामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये विटा, तासगाव, कवठे महाकाळ या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, मेंढा, खडक, पाटण, कोरेगाव, शिंगणापूर या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये घोडेगाव, जुन्नर, भीमाशंकर आणि वेळू या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. बारामती, इंदापूर इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी, माळशिरस या भागामध्ये देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पंढरपूर आणि मोहोळ या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, परांडा, बार्शी या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे खाली पूर्वेकडच्या भागामध्ये म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या भागामध्ये उमरगा या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागामध्ये देखील आज बऱ्याच या भागामध्ये देखील वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हा जो पट्टा आहे म्हणजे हा डोंगर पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये संगमनेर, निफाड, चांदवड, साक्री, धुळे जिल्ह्यामध्ये साक्री, शहादा या भागात शहादापर्यंत हे वातावरण जे आहे इकडे निर्माण होणार आहे. असा जोरदार वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे इकडे सुद्धा. तर पाथर्डी, नेवासा आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ, सुरंगणा, दिंडोरी या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ या भागामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये खुलताबाद, कन्नड, फुलंब्री या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी, परतूर, अंबड, घनसावंगी या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर पैठण इथं सुद्धा आज पावसाची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये दारू, केज, वडवणी, पाटोदा, आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई बीड जिल्ह्यामध्ये एकच जर पाहिजे तर जवळपास आज वातावरण 50 ते 60% भूभागामध्ये वातावरण पावसाचं राहणार आहे. म्हणजे तिथं काही भागामध्ये पाऊस जरी नसला पाऊस नाही, पण त्या भागामध्ये वारं आभाळ हे सुद्धा बऱ्याच भागामध्ये 70-80% भूभागामध्ये आभाळ तरी येणार आहे. आणि पाऊस तर देखील इथं बऱ्याच भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पडणार आहे. तसेच इथं परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, जिंतूर या भागामध्ये देखील आज वाऱ्यासह काही भागामध्ये वारा राहील तर काही भागामध्ये पावसाची देखील शक्यता आहे. पावसाची शक्यता जास्त स्वरूपामध्ये जिंतूर, सेलू, सोनपेठ, गंगाखेड या भागामध्ये पावसाची देखील शक्यता आहे. तसेच इकडं लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर, उदगीर, देवणी या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव, बिलोली या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. आज हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत, औंढा, नागनाथ, कळमनुरी इथे एका दोन ठिकाणी 10-15 मिनिटाचा जोरदार पाऊस पडू शकतो सुसाट्याच्या वाऱ्यासह. तर वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड, मालेगाव आणि मानोरा या भागामध्ये आज देखील पावसाची शक्यता आहे. देऊळगाव राजा या जिल्ह्यामध्ये, सिंदखेड राजा, लोणार या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. इकडे मालकापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती इथे सुद्धा आज पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी. तसेच इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद, धारवाड, नेर इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबादी, हिमायतनगर, किनवट, माहूर आणि अर्धापूर या भागामध्ये एका दोन ठिकाणी जोरदार पावसाची देखील शक्यता आहे. तसेच इकडे नागपूर विभागामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट आणि देवळी इथे सुद्धा आज पावसाची शक्यता आहे. एकंदरच नागपूर आणि वर्धा या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. थोडं वातावरण जे आहे ते दक्षिण महाराष्ट्रापेक्षा थोडं वातावरण कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बुलढाणा या भागामध्ये ह्या तुलनेच्या भागाने इकडे शेतकऱ्यांना वाटेल की कमी म्हणले आम्हाला तर पाऊस पडला, पण ह्या तुलनेच्या भागामध्ये कमी म्हणत आहे मी इकडे. त्यामुळे शेतकरी इकडे म्हणजे एकंदरच आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर फक्त पाऊस नसतील तर त्यामध्ये कोकणामध्ये ठाणे, मुंबई, रत्नागिरी या भागामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. काही नाकारू शकत नाही. फक्त कोकणामध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी किंवा नाही अशी स्वरूपामध्ये राहण्याची शक्यता. मात्र इकडे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये आणि नाशिकपासून दक्षिणेकडचा भाग अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यामध्ये मात्र काही ठिकाणी जोरदार देखील
15-20 मिनिटाचा पाऊस पडू शकतो अशा प्रकारे, आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारच्या 1:30च्या नंतर हा पाऊस सुरू होईल. तो रात्री जवळपास असं 8 काही ठिकाणी 8-9 वाजेपर्यंत देखील काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. पण एकंदरच पावसाचा जास्त टाईम आहे, जास्त पावसाचा कालावधी असणार आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण तुम्हाला दिसून येईल. 2 ते 5 या वेळेमध्ये. तो 5च्या नंतर काय उरलेल्या भागामध्ये थोडंफार वातावरण कमी होत जाणार आहे. अशा प्रकारे आज वातावरणाची शक्यता आहे. उद्या पण बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. आणि एकंदरच मान्सून यावर्षी आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सून यावर्षी देखील चांगला राहणार आहे शेतकरी मित्रांनो. मान्सून बरेच जण आपल्या शेतकऱ्यांचे असे कमेंट येतात किंवा फोन येतात की यावर्षी मान्सून कसं राहणार आहे, मान्सून कमी सांगत आहे. यावर्षी अल निनोचं संकट असं म्हणतात, पण यावर्षी पाऊस चांगला राहणार आहे. धरणं सुद्धा भरणार नाहीत, आपण आताच अंदाज दिलेला आहे तुम्हाला. आणि त्या प्रकारे यावर्षी पूर परिस्थिती, महापूर नाही पण यावर्षी देखील पूर परिस्थिती निर्माण होणार काही ठिकाणी. एवढाही पाऊस कमी नाही की तुम्हाला पीक घाबरण्यासारखा असा होणार नाही. तर पाऊस चांगला राहणार आहे. तर हा जर आपला अंदाज मान्सून देखील चांगला राहणार आहे. तर एकंदरच आज देखील दुपारच्या नंतर पाऊस सुरू होईल. तर धन्यवाद.